आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की। त्यासाठी मी घेतले एक वाटी शेंगदाणे। आता ते भाजून घ्यायचे आपल्याला। आता शेंगदाणे भाजलेले आहेत तर ते आपल्याला थोडेसे कुटून घ्यायचे आणि हा गूळ मी फोडून घेतलाय। तो गूळ कडे गिरगळण्यासाठी टाकते आपल्याला त्याचा पाक करायचा। आता याचा आपल्याला असं पाक करून घ्यायचा आहे। परत तिला मी आता तूप लावून घेते। याच्यात आपल्याला सारण मतायचे, चटणी करायची। आधीच आपल्याला प्रोसेस करायची तूप लावण्याची। आता हे पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि ही कुटी याच्यात टाकून द्यायची। गरम गरम होतो सारण्याचं आपल्याला कशाच तरी सारण्याचं पांगून घ्यायचं। थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मी लगेच मगाशी गरम केलं तर लगेच हे व्हाय ना, मी पण पहिल्यांदा ट्राय करते। आणि आता लगेच ह्याच लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला जेवढी पातळ चक्की पाहिजे तेवढी पातळ करून घ्यायची। रेषा मारून घ्यायच्या आणि 1 तासभर आपल्याला गारवण्यासाठी ठेवायची। नंतर ह्या वड्या नंतर हे चक्की तयार आहे उपवासासाठी स्पेशल। आणि ही बघा मी 1 तास झाल्याच्या नंतर मी ही चक्की ही केली, कशी सेट झाली एकदम आणि खूप कुरकुरीत पण झालेली आहे। खूप छान झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। धन्यवाद।